नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल यशोमार्गवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण 200 प्रश्नांचा सराव पाहणार आहोत. आपल्याला हा व्हिडिओ जास्तीत जास्त 1 तास लागणार आहे. या 1 तासामध्ये तुम्हाला 200 प्रश्न मी या ठिकाणी कव्हर करून देणार आहे. हे प्रश्न पूर्ण मिक्स आहेत. सर्वच्या सर्व टॉपिक मी यामध्ये या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामधून तुमची जी उजळणी होईल, तुमचं जे रिव्हिजन होईल, त्या रिव्हिजनमुळे तुम्हाला नक्कीच TETमध्ये तुम्हाला 30 पैकी जवळजवळ 25 प्रश्न तरी तुमचे या ठिकाणी कव्हर होणार आहेत. आता 25 प्रश्न यासाठी मी म्हणत आहे, कारण की सर्वच्या सर्व जशाला तसं काहीही येत नसतं. त्या ठिकाणी आपला लॉजिक, आपला सद्विवेक आपल्याला त्या ठिकाणी लावावा लागतो आणि त्यामधून आपल्याला बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरं काढावी लागतात. असो, पण त्यासाठी सराव अतिशय महत्त्वाचा आहे. तर जास्त वेळ न लावता आपण काय करू, व्हिडिओला सुरुवात करू. त्याआधी तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असे अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑन करून ठेवा. चला, पहिला प्रश्न पाहू आपण. प्रश्न पहिला आहे, घाशीराम कोतवाल या नाटकातील घाशीराम या पात्राचे नाम कोणत्या प्रकारात मोडते? ठीक आहे, हे घाशीराम हे हे जे नाव आहे हे कोणत्या प्रकारामध्ये मोडतं? तर हे जे आहे हे आहे विशेष नाम आहे. तर या ठिकाणी हे विशेष नाम आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. मला आज सारखे मळमळते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. मळमळते हे काय आहे? क्रियापद आहे, पण याचा प्रकार कोणता आहे? तर भावकर्तृक क्रियापद आहे. कारण की यामध्ये एक भावना व्यक्त केलेली आहे या क्रियापदामधून. कारण की काय होत आहे? मळमळ होत आहे, आतमध्ये मळमळते, म्हणून या भावकर्तृक क्रियापद असं या ठिकाणी त्याला आपण म्हणू. यानंतर प्रश्न तिसरा आहे, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर देखना दिसतो या वाक्यातील विधेय कोणते आहे? तर विधेय हे दिसतो हे या वाक्यातील विधेय आहे. त्यानंतर वाक्निश्चय या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? तर वाक्निश्चय हे याचा योग्य संधी विग्रह आहे. वास्तविक वाक्निश्चय जे आहे अशा प्रकारे लिहिलं जातं, पण या ठिकाणी थोडंसं मला ते सापडत नव्हतं, म्हणून मला थोडं वेगळं लिहावं लागलं. वाक्निश्चय असा शब्द असतो, तो तुम्ही समजून घ्या. त्यानंतर प्रश्न 5वा, तो नेहमीच उशिरा येत असतो या वाक्यातील काळ ओळखा. तर याचा काळ आहे रीती वर्तमान काळ, ज्याला आपण अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ असंही म्हणू शकतो. ठीक आहे, रीती वर्तमान काळ आहे, यामध्ये रीत सांगितलेली असते किंवा क्रिया चालू आहे असं दिसतं आपल्याला. प्रतीक्षा या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? तर यामध्ये एकूण व्यंजनं 5 आहेत, जसे की प, र, त आणि क्षामधला क्षामध्ये काय आहे? क आहे आणि श किंवा श आहे. तर हे 5 आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5 हे 5 एकूण व्यंजन आहेत, बाकीचे स्वर आहेत. म्हणून आपल्याला व्यंजन विचारले तर आपण व्यंजन सांगू. ठीक आहे. प्रश्न 7वा, आईने मुलाला शाळेत पाठवले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर भावी प्रयोग आहे यामध्ये. त्यानंतर अव्ययीभाव समास यथाशक्ती. प्रश्न आहे 8वा, यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर ते अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे. कारण की या ठिकाणी उपसर्ग लागलेला असतो. यथा, आणखी दुसरे काही शब्द जर सांगायचे झाले तर या ठिकाणी बे अशा प्रकारचे उपसर्ग लागून शब्द तयार होत असतात. यथाशक्ती शक्तीप्रमाणे म्हणजेच अव्ययीभाव समास आहे. पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9, मूर्ती लहान पण कीर्ती महान हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते? तर हे संयुक्त वाक्य आहे. ज्या वाक्यामध्ये पण, पंतु, किंतु अशा प्रकारचे जे शब्द येतात, उभयान्वी अव्यय येतात, त्याला आपण काय म्हणतो? संयुक्त वाक्य असं म्हणत असतो. डोळे हे जुलमी गडे रोखून पाहू नका या पंक्तीतील अलंकार ओळखा. तर या पंक्तीमध्ये रूपक अलंकार आहे.
प्रश्न 11वा, क ख ग घ या वर्णांना काय म्हणतात? तर या वर्णांना कंठीय वर्ण असं म्हणतात. त्यानंतर दुष्काळ या शब्दाचा योग्य संधी विग्रह काय आहे? तर दु अधिक काळ हा याचा योग्य संधी विग्रह आहे. प्रश्न 13वा, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? विदुषी हे त्याचं योग्य रूप होईल. प्रश्न 14वा, आजीने नातवाला गोष्ट सांगितली या वाक्यातील मुख्य कर्म कोणते? मुख्य कर्म जे आहे ते आहे गोष्ट. त्यानंतर प्रश्न 15वा, पळसाला पाने तीनच या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे? कुठेही गेले तरी मनुष्य स्वभाव किंवा परिस्थिती सारखीच असणे यासाठी पळसाला पाने तीनच असा आपण वाक्प्रचार किंवा म्हण त्या ठिकाणी म्हणत असतो. त्यानंतर त्याने आता घरी जावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. अकर्मक भावे प्रयोग आहे. त्यानंतर प्रश्न 17वा, पापोत्पत्ती या शब्दाचा योग्य संधी विग्रह काय आहे? पाप अधिक उत्पत्ती गुणसंधी आहे, तर याचा योग्य जो विग्रह झालेला आहे तो पाप अधिक उत्पत्ती असा झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 18वा, समुद्राने आपले रत्न परत केले नाही या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर अधोरेखित जो शब्द आहे तो समुद्राने आहे, तर याची जी विभक्ती आहे ती तृतीय आहे, ज्याचा प्रत्यय काय आहे? ने. त्यानंतर 19वा प्रश्न, लंबोदर हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर हे आहे बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या ओळीतील अलंकार ओळखा. व्यतिरिक्त अलंकार आहे. या अलंकारामध्ये जास्त सांगितलेलं असतं, आहे त्यापेक्षा जास्त सांगितलेलं असतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी पररूप संधी असणारा शब्द ओळखा. पररूप संधी खिडकीत हे त्याचं योग्य उदाहरण आहे. तो प्रामाणिक आहे म्हणून सर्वांना आवडतो या वाक्यातील म्हणून हे कोणते अव्यय आहे? परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे. ठीक आहे, कारण की त्या ठिकाणी परिणाम आपल्याला दिसून येत असतो. तो प्रामाणिक आहे म्हणून सर्वांना आवडतो, त्या ठिकाणी त्याचा परिणाम होत आहे म्हणून परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहे. ठीक आहे. ती रडताना हसली या वाक्यातील रडताना हे काय आहे? धातू साधित आहे. ठीक आहे. कृदंत सुद्धा त्याला असं आपण म्हणू शकतो. राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता ओळखा. मुकुट हे या वाक्यातील कर्ता आहे. प्रश्न 25वा, माथारा या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल? माथारपण किंवा माथारपा अशा प्रकारे होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी या शब्दाचा योग्य संधी विग्रह काय होईल? विद्या अधिक अर्थी हा याचा योग्य संधी अधिक विग्रह होईल. प्रश्न क्रमांक 27 मध्ये पहा, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर उदार हा या शब्दाचा जो विरुद्धार्थी शब्द आहे होईल. कृपण म्हणजे जास्त कंजूस व्यक्ती आणि उदार म्हणजे जास्तीत जास्त देणारा मनुष्य. ठीक आहे. कृपण कंजूस या शब्दाचा समानार्थी शब्द आहे, हे लक्षामध्ये घ्या. पुढचा प्रश्न क्रमांक 28 यामध्ये पहा, रामाने रावण मारला या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या वाक्यामध्ये सकर्मक भावे प्रयोग आहे. प्रश्न 29, आंतरराष्ट्रीय हा शब्द लिहिण्याची अचूक पद्धत कोणती? आंतरराष्ट्रीय 2 नंबरचं जे ऑप्शन आहे हेच योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आशीर्वाद या शब्दाला नेहमीच दुसरी वेलांटी असते, हे लक्षामध्ये ठेवा. यानंतर 31वा प्रश्न, षटपिपू या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? षटरिपू असा या ठिकाणी आहे.
वास्तविक तर हा शब्द अशा प्रकारे लिहिला जातो, षड्रिपू अशा प्रकारे लिहिला जातो, हा आहे. पण या ठिकाणी आता थोडंसं प्रिंट मिस्टेक आहे, तुम्ही समजून घ्या. या ठिकाणी जो आहे या टचा ड होत असतो आणि हा याला जोडून येतो, म्हणून हा षड्रिपू असा शब्द तयार होत असतो. हे तुम्ही या ठिकाणी काय करा, समजून घ्या. याला वेलांटी पहिली पण असू शकते, षड्रिपू असा शब्द, म्हणजे की जसं आपण असं लिहू शकतो, षड्रिपू. ठीक आहे, षड्रिपू म्हणजे षड्रिपू हा त्याचा संधी विग्रह आहे, समजून घ्या. ठीक आहे. 32 क्रमांकाचा प्रश्न आहे, झाड या शब्दाचे अनेक वचन काय होईल? झाडे हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 33वा, मी कादंबरी लिहित असे या वाक्यातील काळ ओळखा. रीती भूतकाळ आहे. रीती भूतकाळ म्हणजे भूतकाळामध्ये त्याने एक क्रिया करायचा, त्याबद्दल त्यानं सांगितलेलं आहे. डोळे या शब्दाचे सामान्य रूप काय होईल? डोळ्या हे त्याचं सामान्य रूप होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35, तुझ विन कर्मेना मला या वाक्यातील विन हे कोणते अव्यय आहे? हे आहे शब्दयोगी अव्यय आहे, कारण की याला जोडून आलेलं आहे, म्हणून हे शब्दयोगी अव्यय आहे. जर याला जोडून आलं नसतं तर याला आपण क्रियाविशेषण अव्यय असं म्हणू शकलो असतो. क्रियाविशेषण अव्यय झालं असतं ते. ठीक आहे, समजून घ्या, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36, हरिहर हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर हा इतरेतर द्वंद्व समास आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू अलंकार ओळखा. उत्प्रेक्षा अलंकार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38, स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर हे आत्मवाचक सर्वनाम आहे. सर्वनामाचे 9 प्रकार आहेत, ते पाहून घ्या, त्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे. ऊन, हून हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? तर हे पंचमीचे प्रत्यय आहेत. त्यानंतर ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी या म्हणीचा अर्थ काय आहे? या म्हणीचा योग्य अर्थ हा परस्परांचे मर्म किंवा स्वभाव पूर्णपणे माहीत असणाऱ्या व्यक्ती एकत्र येणे, याला असं आपण म्हणू शकतो. ज्या गावच्या बाभळी त्याच गावच्या बोरी. 41वा प्रश्न, मनोरथ या शब्दाची संधी ओळखा. विसर्ग संधी आहे. मनो अशा प्रकारे होतं आणि मग रथ होतं, मनोरथ. तर अशा प्रकारचा हा शब्द आहे, म्हणून ही विसर्ग संधी आहे. यानंतर पहा, लहानपण देगा देवा. 42 क्रमांक, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या चरणात कोणता अलंकार आहे? तर यामध्ये दृष्टांत अलंकार आहे, कारण की या ठिकाणी दृष्टांत दिलेला आहे, उदाहरण दिलेलं आहे. 43 नंबरचं, गायीने गवत खाल्ले या वाक्याचे कर्मणी प्रयोगात रूपांतर केल्यास कर्त्याला कोणता प्रत्यय लागतो? तर कर्त्याला तेव्हा प्रत्यय लागतो ने. गायीने गवत खाल्ले यामध्ये या वाक्याचे कर्मणी प्रयोगात रूपांतर केल्यास कर्त्याला ने हा प्रत्यय लागतो. 44 क्रमांकाचा प्रश्न, घोडा या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय होईल? घोडी हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे अलंकार ओळखा. उपमा अलंकार आहे. त्यानंतर 46वा प्रश्न, उदरनिर्वाह हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर षष्टी तत्पुरुष समासाचं हे उदाहरण आहे. यानंतर 47वा प्रश्न, क्षणोक्षणी हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? तर कालवाचक आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्ययाचा हा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 48, पुढीलपैकी मूर्धन्य व्यंजन कोणते? तर ट हे मूर्धन्य व्यंजन आहे. मुलांनी पालकांची आज्ञा पाळावी. प्रश्न क्रमांक 49, मुलांनी पालकांची आज्ञा पाळावी हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे? तर हे विद्यार्थी प्रकारचे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 50, पंकज या शब्दाचा योग्य अर्थ काय? तर चिखलात जन्मलेले म्हणजेच कमळ.
त्याचा योग्य अर्थ आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 51, देवनागरी लिपी लिहिण्याची अचूक पद्धत कोणती? तर ती डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 52, सहोदर या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. सह अधिक उदर अशा प्रकारे आपण सहोदर हा संधी विग्रह आपण सांगू शकतो. वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? वाघीण हे त्याचं स्त्रीलिंगी रूप होईल. यानंतर प्रश्न क्रमांक 54, प्रश्न क्रमांक 54 मध्ये बघा, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. वचन बदल या ठिकाणी केलेला आहे. उवा उ, जळू जळवा, म्हणजे या ठिकाणी हे या बाजूला पाहिजे होतं ऊचं उवा अनेक वचन होते, जळूचं जळवा हे अनेक वचन होते. त्यानंतर दुसरं आहे सासूचं सासवा आणि वाळूचं वाळवा. वाळूचं वाळवा होत नाही, ही चुकीची जोडी आहे आणि आपल्याला चुकीची जोडीच या ठिकाणी विचारायला सांगितली, हेच त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 55 क्रमांक, तिने गाणे म्हटले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर कर्मणी प्रयोग या ठिकाणी आहे. त्यानंतर आजीने नातवाला मारले या वाक्यातील प्रयोग कोणता? तर या वाक्यातील प्रयोग जो आहे सकर्मक भावी प्रयोग आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 57, पाप पुण्य हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर वैकल्पिक द्वंद्व समासाचे हे उदाहरण आहे. कमल नयन या शब्दाचा विग्रह कसा होईल? कमळासारखे नयन, कर्मधारय समास होतो या ठिकाणी. ठीक आहे, कमल नयन याचा अर्थ काय आहे? कमळासारखे नयन असा अर्थ होतो, याचा विग्रह हा आहे. कारण की हा संधी विग्रहामधला प्रश्न नाही, तर हा समासामधला प्रश्न आहे आणि याचं अशा प्रकारे विग्रह केला जातो. जे चकाकते ते सोने नसते हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर हे मिश्र वाक्य आहे. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 60, काव्यप्रकाश या ग्रंथाचे रचयिता कोण आहेत? तर मम्मट हे काव्यप्रकाश या ग्रंथाचे रचयिता आहेत. त्यानंतर 61वा प्रश्न, ए आय ओ आव या वर्णांना काय म्हणतात? तर यांना संयुक्त स्वर असं म्हटलं जातं. 3 क्रमांकाचा प्रश्न पर्याय जो आहे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 62, जगन्नाथ या शब्दाचा संधी प्रकार कोणता? तर ही अनुनासिक संधी आहे जगन्नाथ. यानंतर 63 क्रमांक, शाळा या शब्दाचे सामान्य रूप काय होईल? शाळे, उदाहरणार्थ शाळेत अशा प्रकारे होईल. आणि जे सामान्य रूप आहे ते शब्द कशा प्रकारे लिहिला त्यावरही अवलंबून असतं, हेही समजून घ्या तुम्ही. तय्या हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर हे सप्तमीचे प्रत्यय आहेत. तय्या तय्या. मुलांनी शांत बसावे या वाक्यातील आखात प्रकार ओळखा. तर हा वाक्यात आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, तो इतका हळू बोलतो की ऐकूच येत नाही या वाक्यातील की हे कोणते अव्यय आहे? स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न जो आहे तो प्रश्न आहे, विद्युत लता या शब्दाचा योग्य विग्रह ओळखा. विद्युत अधिक लता हा त्याचा योग्य विग्रह आहे. यानंतर पितृआज्ञा हा जो शब्द आहे याची संधी आपल्याला ओळखायची आहे. यनादेश संधी आहे. या ठिकाणी हा असं लिहिलेलं असतं पितृज्ञा. वास्तविक हा शब्द असा लिहिला जात नाही, तर हा शब्द असा लिहिला जातो पित्राज्ञा अशा प्रकारे लिहिला जातो. आणि मग याची जी संधी आहे तर ती पितृ म्हणजेच असं पितृ आज्ञा असा हा त्याचा जो संधीचा विग्रह आहे तो अशा प्रकारे होतो, पितृ आज्ञा. जस्ट मी या ठिकाणी पाहिलेलं आहे. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न आपण पाहू. पुढचा प्रश्न,
पंकज हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर हा योगरूढ प्रकारचा शब्द आहे. यानंतर मरणात खरोखर जग जगते. मरणात खरोखर जग जगते या ओळीत कोणता अलंकार आहे? तर याच्यामध्ये विरोधाभास अलंकार आहे. यानंतर 71वा प्रश्न, ळ हा वर्ण कोणत्या प्रकारचा मानला जातो? तर हा स्वतंत्र वर्ण या ठिकाणी मानला जातो. यानंतर पुन्हा षड्रिपू या शब्दातील षड हा कोणत्या प्रकारचा संधी बदल आहे? तर तृतीय व्यंजन संधी आहे. अशा प्रकारे आपण तृतीय व्यंजन संधी याला म्हणू शकतो. तर पहा या ठिकाणी तृतीय व्यंजन संधी झालेली आहे. आणि तृतीय व्यंजन संधी म्हणजे काय असते? या ठिकाणी याचा जर आपण विग्रह केला तर काय होतो? षट अधिक रिपू असा त्या ठिकाणी काय होतो? याचा विग्रह होतो. तर तृतीय व्यंजन संधीचा अर्थ असा होतो की जे हे ट आहे या टच्या ओळीमधलं तिसरं अक्षर घेतलेलं असतं. ट, ठ, ड. आता हे तिसरं अक्षर कोणतं आहे? ड आहे. म्हणून या ठिकाणी टचा काय होतो? ड होतो, ज्या की आपल्या या ठिकाणी दिसत आहे. षट्रिपू होत नाही तर षड्रिपू होत आहे, म्हणून याला तृतीय व्यंजन संधी असं म्हणत असतात. ठीक आहे, होईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मी तुम्हाला. तुम्ही व्हिडिओला लाईक करा एकदा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न बघा 73 नंबरचा. गाईला या शब्दातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा असू शकतो? तर हा द्वितीय किंवा चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय असू शकतो, कारण की दोन्हीलाही सलाते सलानाते हा प्रत्यय असतो. परंतु त्या ठिकाणी आपल्याला पाहावं लागतं की त्याचा अर्थ काय आहे आणि त्यावरून ठरवायचं असतं की द्वितीय आहे का तृतीय आहे. या ठिकाणी आपल्याला असा प्रश्न विचारला आहे तर आपण याला दोनही आहेत असं आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न 74 क्रमांकाचा प्रश्न. त्याने बैलाला मारले या वाक्यातील कर्म ओळखा. तर कर्म आहे बैलाला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 75. उजेड या शब्दाचा तद्भव शब्द कोणता? हा स्वतः तद्भव शब्द आहे, उज्ज्वल पासून बनलेला, म्हणून याचा दुसरा तद्भव शब्द आपल्याला सांगणे कठीण आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 76. तो नेहमीच खोटे बोलतो या वाक्यातील नेहमीच हे काय आहे? तर कालवाचक किंवा सातत्य दर्शक क्रियाविशेषण आहे. पुढचा प्रश्न चक्रपाणी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? हे बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. व्याधिकरण बहुव्रीही समास आहे. ज्याच्या हातामध्ये चक्र आहे असा तो कोण? श्रीकृष्ण किंवा विष्णू. ठीक आहे. शेतकऱ्याने शेत नांगरले पण पाऊस पडला नाही हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर हे संयुक्त प्रकारचे वाक्य आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. ज्या गुणांमुळे काव्याला शोभा येते त्या काव्याचे गुण व अलंकार म्हणतात. हा प्रश्न मला थोडासा संदिग्ध वाटत आहे. ठीक आहे. ज्या गुणांमुळे काव्याला शोभा येते त्यांना काव्याचे गुण किंवा अलंकार असे म्हणतात. संदिग्ध नाही, योग्य आहे. तर त्याला वाक्याचे त्या काय म्हणतात? काव्याचे गुण किंवा अलंकार असे म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 80. अनुज या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? तर त्याचा विरुद्धार्थी शब्द हा अग्रज आहे. अग्रज म्हणजे आधीचा आणि अनुज म्हणजे नंतरचा. ठीक आहे. आणि आहा यांना मराठी व्याकरणात काय म्हणतात? तर यांना स्वरादी म्हणतात. अतिशय सोपा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 82. मतैक्य या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? मत अधिक ऐक्य वृद्धादेश संधी आहे या ठिकाणी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 86. कवी या शब्दाचे अनेक वचन काय होईल? कवी या शब्दाचे अनेक वचन कवीच जशाला तसं राहतं. यानंतर बघा 84 क्रमांकाचा प्रश्न. तो घरी पायी गेला या वाक्यातील पायी हा शब्दाचा कार्यार्थ कोणता? तर करण हा याचा कारकार्थ आहे. यानंतर 85 क्रमांकाचा प्रश्न. मुलांनो चांगला अभ्यास करा हे वाक्य कोणत्या अर्थाचे आहे? तर हे आज्ञार्थी प्रकारचे वाक्य आहे. आज्ञा दिलेली आहे त्याच्यामध्ये. रामाकडून रावण मारला गेला या प्रयोगाला काय म्हणतात? तर याला नवीन कर्मणी प्रयोग म्हणतात. पुढचा प्रश्न 87 क्रमांकाचा प्रश्न. महोत्सव या शब्दाचा समास ओळखा. कर्मधारे तत्पुरुष समास आहे. पुढचा प्रश्न
प्रश्न क्रमांक 88, जरी आंधळी मी तुला पाहते या काव्य पंक्तीतील रस ओळखा. यामध्ये करुण किंवा शांत रस आहे. याला विरोधाभास अलंकारयुक्त पणा सुद्धा म्हणतात, कारण की आंधळी असून सुद्धा पाहते याचा अर्थ ती त्यावर खूप जास्त प्रेम करते असाही होतो. त्यानंतर अतिशयोक्ती अलंकाराचे मुख्य वैशिष्ट्य कोणते? तर कोणतीही गोष्ट आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे हे अलंकाराचे वैशिष्ट्य असतं. त्यानंतर बघा, पुढील पैकी कानडी भाषेतून मराठीत आलेला शब्द ओळखा. तर अण्णा हा कानडी भाषेतून आलेला शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 91, व्यंजन म्हणजे काय? तर ज्या वर्णांना उच्चार स्वरांच्या सहाय्याने पूर्ण होतो, ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या सहाय्याने पूर्ण होतो त्यांना आपण व्यंजन असं म्हणत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 92, कवीश्वर या शब्दाची संधी कोणती? तर दीर्घत्व स्वर संधी आहे या ठिकाणी. पुढचा प्रश्न 93 नंबर, ती सुंदर गाणे गाते किंवा ती सुंदर गाते, फक्त सुंदर गाते असं आहे. ती सुंदर गाते या वाक्यातील सुंदर हे काय आहे? तर क्रियाविशेषण अव्यय आहे. कारण की बघा या ठिकाणी गाते या क्रियेबद्दल या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे. कसं सुंदर आहे, तर त्यामुळे याला क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलेलं आहे. याच ठिकाणी जर असं असतं ती सुंदर आहे, तर या ठिकाणी सुंदर हे विशेषण झालं असतं, कारण सुंदर हे तिच्याबद्दल माहिती सांगत आहे. नाम किंवा सर्वनामाविषयी माहिती सांगणारा शब्द काय असतो? विशेषण असतो. आणि क्रियेबद्दल माहिती सांगणारा शब्द जो असतो तो क्रियाविशेषण अव्यय असतो. ही गोष्ट या ठिकाणी तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. ठीक आहे. 94 नंबरचा प्रश्न, मी चित्रपट पाहत होतो या वाक्यातील काळ ओळखा. तर अपूर्ण भूतकाळ या ठिकाणी आहे. घर कोंबडा या शब्दाचा समास ओळखा. मध्यम पदलोपी समास आहे घर कोंबडा. यानंतर 96 क्रमांकाचा प्रश्न, श्रीकृष्णार्पण या शब्दाची विभक्ती कोणती? तर चतुर्थी विभक्ती या ठिकाणी आहे, कारण की काय आहे, कृष्णाला अर्पण असा त्याचा अर्थ होतो. सला ते सला नाते त्याचे काय आहेत, काय म्हणतात त्याला, जे पाठीमागून लागतात प्रत्यय म्हणतात त्याला, तर प्रत्यय लागलेले आहेत. अत्यंत अनिश्चित किंवा अल्पकाळ टिकणारे सुख. आळवावरचे पाणी या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय आहे? अत्यंत अनिश्चित किंवा अल्पकाळ टिकणारे सुख. आपल्या TETचं सुद्धा तशाच प्रकारे आहे, आळवावरचं पाणीच आहे. ज्यांना नोकरी आहे आणि त्यांना TET पास व्हायचे त्यांचं ठीक आहे, परंतु TET पास होऊन पुन्हा जागांची वाट पाहणं म्हणजेच TET पास होण्याचा जो आनंद आहे तो आळवावरचं पाणीच आहे असं आपण म्हणू शकतो. असो, प्रश्न क्रमांक या ठिकाणी किती आहे? 98 आहे. उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह वापरतात? तर उद्गार चिन्ह वापरतात. पुढचा प्रश्न 99, शब्दांच्या मूळ रूपाला काय म्हणतात? तर शब्दांच्या मूळ रूपाला प्रकृती असं म्हणत असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 100, प्रश्न क्रमांक 100, श्रीकृष्ण म्हणाला अर्जुन तू युद्ध कर या वाक्यातील अवतरण चिन्हाचा प्रकार ओळखा. तर काय आहे? दुहेरी अवतरण चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे. बघा या ठिकाणी जे दिलेलं आहे अशा प्रकारे आणि इकडच्या बाजूला अशा प्रकारे या वाक्यातील अवतरण चिन्हाचा प्रकार आहे. ठीक आहे, दुहेरी अवतरण चिन्ह आहे. आणि अशा प्रकारे आपले 100 शब्द 100 प्रश्न आपले पूर्ण झालेले आहेत. अजून 100 प्रश्न बाकी आहेत. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. मी जास्त वेळ तुम्हाला हे म्हणत नाही, कारण मला व्हिडिओचंच जास्त पडलेलं असतं, मला तुम्हाला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावासा वाटतो. प्रश्न क्रमांक 101 पाहू आपण. वाक्य म्हणजे काय? तर पूर्ण अर्थ व्यक्त करणारा शब्दसमूह म्हणजेच काय असतो? वाक्य असतो. ठीक आहे. त्यानंतर वाग्युद्ध या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. तर याचा वाक्युद्ध हे तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे. पुन्हा एकदा वाग्युद्ध. पुढचा प्रश्न पहा, 103 क्रमांकाचा प्रश्न, गोडवा या शब्दाचा नाम प्रकार ओळखा.
तर हे कोणतं आहे? भाववाचक नामाचा प्रकार आहे. या ठिकाणी आपण भाववाचक नाम असं म्हणू शकतो. गोड या विशेषणापासून ते बनलेलं आहे. तळे या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तळी हे त्याचं अनेक वचन होईल. 105 क्रमांकाचा प्रश्न, मी नदी काठने गेलो या वाक्यातील नदी काठने या शब्दाची विभक्ती कोणती? तर तृतीय आहे. या ठिकाणी ने हे प्रत्यय लागलेला आहे. 106वा प्रश्न, रामाने अभ्यास केला असेल या वाक्यातील काळ ओळखा. पूर्ण भविष्यकाळ आहे, कारण केला असेल त्या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली असेल असं म्हणत आहे. ठीक आहे. प्रयोग म्हणजे काय? कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्यातील परस्पर संबंध म्हणजेच काय असते? प्रयोग असतो, हे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पुढचा प्रश्न, भाऊ बहीण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर हे इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. यानंतर 109 क्रमांकाचा प्रश्न आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे? या प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्य कोणते होईल? जगात सर्व संकटातून सुखी कोणीच नाही, किंवा जगी सर्व सुखी असा कोणीही नाही असा त्याचा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 110, काव्य सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो या पंक्तीत कोणता अलंकार आहे? तर या पंक्तीमध्ये जो योग्य अलंकार आहे तो यमक आणि अनुप्रास अलंकार हे दोन्ही अलंकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पडो आणि घडो यामुळे काय होत आहे? या ठिकाणी यमक अलंकार होत आहे. आणि दुसरा सुजन वाक्य कानी पडो, बघा मी तुम्हाला अनुप्रास अलंकार पण दाखवतो. या ठिकाणी सु स म्हणजे सचा स आणि तो सु पुन्हा आलेला आहे, म्हणून काय होत आहे? स चा पुनरुच्चार होत आहे, म्हणून या ठिकाणी कोणता अलंकार होत आहे? अनुप्रास अलंकार सुद्धा होत आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, क्ष आणि ज्ञ यांना मराठी वर्णमालेत काय स्थान आहे? तर यांना विशेष संयुक्त व्यंजन असं म्हणलं जातं, कारण 2 व्यंजनं आणि किंवा एका जागेवर 3 व्यंजनं मिळून हे तयार होत असतात. प्रश्न 112वा, सदाचार या शब्दाचा संधी प्रकार कोणता? तर सदाचार या शब्दाचा संधी विग्रह आहे, तृतीय व्यंजन संधी आहे, सत अधिक आचार. ठीक आहे. सत अधिक आचार, तच्या समोरचं त थ द या ठिकाणी तयार होतं, म्हणजे तचा काय तयार झाला? द तयार झाला. ठीक आहे. सदाचार तृतीय व्यंजन संधी असं त्याला आपण म्हणू शकतो. प्रश्न 113वा, चाकूमुळे या शब्दातील मुळे हे कोणते अव्यय आहे? तर हे शब्दयोगी अव्यय आहे. त्यानंतर मला दूध आवडते या वाक्यातील कर्ता ओळखा. या वाक्यातील कर्ता जे आहे दूध हे या वाक्यातील कर्ता आहे. उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? सांडणी हे त्याचं योग्य स्त्रीलिंगी रूप होईल. मुलांनी गुरुजींना मान द्यावा या वाक्यप्रकार ओळखा. तर हे विद्यार्थी वाक्य आहे. त्यानंतर बघा, पायाखाली रान घालीत सारे या ओळीत कोणता रस आढळतो? तर या खाली वीर रस आढळतो. पायाखाली रान घालीत सारे. पंचवटी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर द्विगु समासाचे हा उदाहरण आहे, कारण की द्विगु समासामध्ये काय असते? पंच, चारही अशा प्रकारचे शब्द आलेले त्या ठिकाणी असते. त्रिकूट अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी आलेले. प्रश्न क्रमांक 119, तेल गेले तूप गेले हाती धुपटणे आले या म्हणीचा अचूक अर्थ काय आहे? तो याचा योग्य अर्थ जो आहे तो फायद्याच्या दोन्ही गोष्टी गमावून बसल्यामुळे केवळ नुकसान पदरी येणे असा अर्थ होतो त्याचा. पुढचा प्रश्न 120, तो तोंड टाकून बोलला या वाक्यातील तोंड टाकणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? असभ्यपणे किंवा वाटेल तसे बोलणे असा अर्थ होतो त्याचा. त्यानंतर 121वा प्रश्न, हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे? तर हा महाप्राण आहे. यानंतर निस्पृह या शब्दाची अचूक संधी ओळखा. नि अधिक स्पृह म्हणजे विसर्ग कायम राहणे. यामध्ये विसर्ग कायम राहत आहे बघा, हे निस्पृह.
ठीक आहे. तर या विसर्ग संधीचा हा पर्याय आहे. यानंतर प्रश्न क्रमांक नामाबद्दल. यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 123. विशेषण हे साधारणपणे कोणाबद्दल अधिक माहिती सांगतात? तर ते नामाबद्दल अधिक माहिती सांगत असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न 124 क्रमांकाचा. ती रडत रडत घरी आली या वाक्यातील रडत रडत हे काय आहे? तर हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. रीतिवाचक क्रियाविशेषण. यानंतरचा प्रश्न प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगात 125. प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोगाचे अचूक उदाहरण कोणते? त्याने काम केले. रामाकडून रावण मारला गेला. विदूषकाने हसविले. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. त्याने काम केले. पुढचा प्रश्न 126. चोर भय या शब्दाचा विग्रह आणि समास ओळखा. तर चोरापासून भय याचा विग्रह आहे आणि समास आहे पंचमी तत्पुरुष समास. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 127. एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जो अलंकार होतो त्यास काय म्हणतात? तर त्यास काय म्हणतात? श्लेष अलंकार असं म्हणतात. शब्दश्लेष आणि अर्थश्लेष असे त्याचे दोन प्रकार आहेत. त्यानंतर पहा, पुढीलपैकी पोर्तुगीज शब्द कोणता? तर तंबाखू हा पोर्तुगीज शब्द आहे. त्यानंतर 129 नंबरचा प्रश्न. मुलाने आंबा खाला या वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्मणी प्रयोग आहे आणि तोही कोणता? सकर्मक कर्मणी प्रयोग आहे. यानंतर पहा प्रश्न 130. शुद्ध लेखनाच्या नियमानुसार अचूक शब्द ओळखा. तर कवयित्री हा योग्य प्रकार आहे. या ठिकाणी येला पहिली वेलांटी आणि त्रला दुसरी वेलांटी असते, ध्यानामध्ये ठेवा. 131. प्रश्न क्रमांक 131. अनुनासिक वर्णांचा उच्चार प्रामुख्याने कुठून होतो? तर तो नाकातून होत असतो. या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. त्यानंतर 132 प्रश्न. उद्धार या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? तर उत अधिक हार हा त्याचा योग्य संधी विग्रह असेल. त्यानंतर पहा 133. पुढीलपैकी कोणते सर्वनाम हे लिंगभेदाने बदलत नाही? मी किंवा आम्ही हे लिंग बदलाने कधीही बदलत नाही, कारण स्त्रीसुद्धा मीच म्हणते, पुरुषही मीच म्हणतो. सर्व स्त्री मिळूनही आम्ही म्हणतो आणि सर्व पुरुष मिळूनही आम्हीच म्हणतो, म्हणून लिंग भेदानुसार हे काय होतात? बदलत नाहीत. पुढचा प्रश्न बघा 134. धातुसाधित म्हणजे काय? धातूला प्रत्यय लागून पूर्ण झालेले क्रियापद म्हणजेच काय? याचं 2 क्रमांकाचं उत्तर आहे. धातूला प्रत्यय लागून अपूर्ण राहिलेले व नामाचे किंवा विशेषणाचे काम करणारे रूप जे कृदंत असते त्याला आपण काय म्हणतो? क्रियापद असं म्हणत असतो. ठीक आहे. धातुसाधित सुद्धा त्याला आपण असं म्हणत असतो. यानंतर 135 प्रश्न. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. वाक्य प्रकार ओळखा. मिश्र वाक्य याला काय म्हणतात? मिश्र वाक्य असं म्हणतात, किंवा संकेतार्थी वाक्य सुद्धा असं म्हणत असतात त्याला. 136. ना आवडतीचे मीठ आळणी या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे? ज्याच्याबद्दल आकस किंवा नावड असते त्याने केलेली कोणतीही चांगली गोष्ट वाईटच वाटते असा त्याचा अर्थ होतो. कारण की मीठ कधीच आळणी नसतं, पण त्या व्यक्तीचं मीठही आपल्याला आळणी लागायला लागतं. किती छान लिहिलेली आहे ही म्हण. आईच्या गळ्यात पडली आणि रडली या वाक्यात कोणते अव्यय आहे? तर समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 138. प्रश्न क्रमांक 138. आमचे वडील म्हणजे जणू जमदग्नीच या वाक्यातील जमदग्नी या शब्दाचा अर्थ व नाम प्रकार काय आहे? तर अतिशय रागीट मनुष्य सामान्य नाम म्हणून याचा वापर केला जातो, जमदग्नी. कारण जमदग्नी जे होते ते भयंकर रागीट होते आणि त्यांचा या ठिकाणी विशेषणासारखा उपयोग केला जातो, म्हणून त्या ठिकाणी ते सामान्य नाम होऊ शकते. 139.
अन्वेषण या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? अनु अधिक एशन हा त्याचा योग्य संधी विग्रह आहे. 140 क्रमांकाचा प्रश्न. उषाकाल हा शब्द कसा लिहिला जातो? संधी नियमानुसार उष अधिक काल असा लिहिला जातो. विसर्ग संधी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 141. मराठीत एकूण किती मुख्य रस मानले जातात? तर 9 रस या ठिकाणी मानले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 142. मरणोत्तर या शब्दाचा समास ओळखा. तर पंचमी तत्पुरुष समास आहे. मरणानंतर किंवा मरणाच्या नंतरचा असा त्याचा योग्य अर्थ होतो. पुढचा प्रश्न 143. तिने काम घाईघाईने उरकले या वाक्यातील घाईघाईने हे कोणते क्रियाविशेषण आहे? तर हे प्रकारदर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण आहे. गौराई या शब्दात कोणत्या प्रकारची संधी आहे? पररूप संधी आहे. गौरी अधिक आई असा त्याचा विग्रह होतो. त्यानंतर उंटावरचा शहाणा या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? मूर्खपणाचा सल्ला देणारा माणूस असा त्याचा योग्य अर्थ असतो. पुढीलपैकी भावकर्तृक क्रियापद असणारे वाक्य ओळखा. आज दिवसभर सारखे उजाडले हे भावकर्तृक क्रियापदाचा उदाहरण आहे. यानंतर सहोदर या शब्दाचा योग्य विग्रह काय? सहोदर या शब्दाचा योग्य विग्रह काय आहे? तर याचा योग्य विग्रह आहे एकाच उदरातून. एकाच उदरातून म्हणजे गर्भातून जन्मलेले, ज्याला आपण बहीण भाऊ असं म्हणू शकतो. सहोदर एकाच उदरातून. पुढचा प्रश्न जो आहे तो आहे 148 क्रमांकाचा. पुढीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतून मराठीत आला आहे? जाहीर हा शब्द जो आहे अरबी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे. पुढचा प्रश्न 149. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर उन्मुख हा याचा विरुद्धार्थी शब्द आहे. 150. तो परीक्षेत उत्तीर्ण झाला कारण त्याने प्रामाणिक अभ्यास केला होता. यात कारण हे कोणते अव्यय आहे? कारणबोधक उभयान्वयी अव्यय आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण पाहू. 151. विरामचिन्हे प्रामुख्याने कशासाठी वापरली जातात? वाक्याचा अर्थ स्पष्ट व्हावा आणि वाचनात कुठे थांबावे हे समजण्यासाठी या ठिकाणी विरामचिन्हे वापरली जातात. त्यानंतर 152वा प्रश्न. जगदीश या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. जगत आधी ईश म्हणजे तृतीय संधीचं हे सुद्धा उदाहरण आहे. जगत ईश. 153वा प्रश्न. श्रीमंत माणसांना गर्व असतो. श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यातील श्रीमंत हे काय आहे? तर हे विशेषण आहे. नाम म्हणून वापरलेले नाही, कारण पुढे नाम आहे म्हणून या ठिकाणी विशेषण आपण असं त्याला म्हणू शकतो. त्यानंतर 154वा प्रश्न. पुढीलपैकी देशी शब्द ओळखा. झाड हा देशी शब्द आहे. यानंतर बघा 155वा प्रश्न. प्रयोग ओळखा म्हणून सांगितलंय. त्याने आपल्या मित्राला वाचविले. सकर्मक भावी प्रयोग आहे. यानंतर पायाखाली रान घालीत सारे या वाक्यातील रान घालणे म्हणजे काय? तर वेगाने दूरवर प्रवास करणे किंवा भटकणे असा त्याचा अर्थ होतो. एकशे 57वा प्रश्न. 157. नवरात्र हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर द्विगु समासाचे उदाहरण आहे, ज्यामध्ये संख्या दिलेल्या असतात. प्रश्न 158वा. तो परीक्षेला आला नाही कारण त्याची तब्येत ठीक नव्हती. वाक्यप्रकार ओळखा. हे मिश्र वाक्य आहे. 159. काव्यामध्ये जिथे अक्षरांची पुनरावृत्ती होऊन नादमाधुर्य निर्माण होते तिथे कोणता अलंकार होतो? तर तिथे अनुप्रास हा अलंकार होतो. प्रश्न 160वा. सत्व या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? सत अधिक त्व हा याचा योग्य या ठिकाणी संधी विग्रह आहे.
मराठी वर्णमालेत एकूण किती कठोर वर्ण आहेत? तर 13 कठोर वर्ण आहेत. यानंतर 162वा प्रश्न, दिगंबर या शब्दाचा संधी प्रकार कोणता? व्यंजन संधी. त्याने मला 1 रुपया दिला. त्याने मला 1 रुपया दिला या वाक्यातील एक हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? तर ते संख्या विशेषण आहे किंवा गणनावाचक विशेषण आहे. आम्ही उद्या पुण्याला जाऊ. आम्ही उद्या पुण्याला जाऊ या वाक्यातील काळ ओळखा. भविष्यकाळ आणि तो पण साधा भविष्यकाळ. आळवावरचे पाणी या म्हणीचा अचूक अर्थ काय? क्षणभंगूर किंवा अल्पकाळ टिकणारी गोष्ट. जसे की आपली TET सुद्धा आपण म्हणू शकतो काही काळासाठी. अति महत्त्वाची तर आहे, परंतु काय महत्त्व आहे तेवढं समजणं झाले सध्या. ज्या प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो आणि क्रियापद कर्माच्या लिंगवचनानुसार बदलते त्यास काय म्हणतात? त्यास कर्मणी प्रयोग असं म्हणत असतात. ठीक आहे. 167 बहीण भाऊ या शब्दाचा समास कोणता? तर इतरेतर द्वंद्व समास हा त्याचा योग्य उत्तर आहे. ऐकावे जनाचे करावे मनाचे या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे? लोकांचे विचार किंवा सल्ले ऐकून घ्यावेत, पण शेवटी स्वतःच्या बुद्धीला जे पटेल तेच करावे हे त्याचं योग्य अर्थ आहे. उंटावरचा शहाणा या वाक्याचा अर्थ काय आहे? मूर्खपणाचा सल्ला देणारा माणूस असं आपण त्याला म्हणू शकतो. यानंतर 170वा प्रश्न, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द आध्यात्मिक हा शुद्ध शब्द आहे, कारण की या ठिकाणी जी सगळी लिहिण्याची पद्धत आहे ती एकदम योग्य आहे. आध्यात्मिक 2 नंबरचा ऑप्शन आहे, योग्य उत्तर आहे. 171वा प्रश्न, ळ या वर्णाला कोणत्या प्रकारचा वर्ण म्हणतात? तर स्वतंत्र वर्ण आहे तो. दुष्परिणाम या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता आहे? तर दुपरिणाम विसर्ग संधीचा हा प्रकार आहे. मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील स्वतः हे कोणते सर्वनाम आहे? तर ते आत्मवाचक सर्वनाम आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 174, तो गाडीतून उतरला या वाक्यातील गाडीतून या शब्दाची विभक्ती कोणती? ऊन म्हणजेच काय असते? पंचमी असते. पंचमी ही विभक्ती आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, आईने बाळाला निजविले. 175, आईने बाळाला निजविले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर काय आहे? प्रयोजक क्रियापद आहे. 176, चोर भय या शब्दाचा योग्य विग्रह काय होईल? चोरापासून भय, पंचमी तत्पुरुष समास याचा हा योग्य उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 177वा प्रश्न, जे चकाकते ते सोने नसते हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर हे मिश्र वाक्य आहे. चंद्रिका, चंद्रिका या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? चांदणे किंवा कौमुदी हा त्याचा समानार्थी शब्द आहे. यानंतर 179वा प्रश्न, लहानपण देवा मुंगी साखरेचा रवा या ओळीत कोणता अलंकार आहे? तर दृष्टांत अलंकार आहे. हा प्रश्न रिपीट झाला, पण तरीही आपण त्याला उजळणी म्हणून घेऊ, काही हरकत नाही. पुढीलपैकी फारसी शब्द ओळखा. कारखाना हा फारसी शब्द आहे. त्यानंतर आणि आहा यांना काय म्हणतात? तर यांना स्वरादी असं म्हणतात. त्यानंतर निष्कपट या शब्दाची संधी कोणती? तर विसर्ग संधी आहे. नि अधिक कपट असं याचं योग्य आहे. यानंतर 183वा प्रश्न, वाक्यातील क्रियापदाने दाखविलेल्या क्रियेचा जो मुख्य उद्देश किंवा आशय असतो त्याला काय म्हणतात? तर त्याला विधेय असं म्हणतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे, तो नेहमीच उशिरा येत असतो, काळ ओळखा. रीती वर्तमान काळ. 185वा प्रश्न, तो गाणे गातो या वाक्याचा प्रयोग ओळखा. कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. 186वा प्रश्न, यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे. 187वा प्रश्न, ती रडताना हसली या वाक्यातील रडताना हे काय आहे? तर हे धातुसाधित आहे किंवा कृदंत आहे. 188वा प्रश्न, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आशीर्वाद. 189वा प्रश्न, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे अलंकार ओळखा.
उपमा अलंकार आहे. यानंतर अमृताहुनी गोड नाम तुझे देवा 190 व्यतिरेक अलंकार आहे. या ठिकाणी अमृताहून गोड आहे देवाचं नाव, या ठिकाणी अतिरेक झालेला आहे म्हणून व्यतिरेक अलंकार आहे. व्यंजन म्हणजे काय? स्वरांच्या सहाय्याने पूर्ण होणारे अपूर्ण उच्चार म्हणजेच वर्ण असतात. पुढचा प्रश्न, कवीश्वर या शब्दाचा अचूक संधी विग्रह कोणता? कवी अधिक ईश्वर असा आहे. यानंतर 193 रामाने रावणाला मारला किंवा मारले या वाक्याचा योग्य प्रयोग कोणता? सकर्मक भावी प्रयोग आहे. 194 घर कोंबडा या शब्दाचा समास ओळखा. मध्यम पदलोपी समास, कारण घरात राहणारा कोंबडा असा त्याचा अर्थ होतो. यानंतर डोळे हे जुलमी गडे रोखून पाहू नका पंक्तीतील अलंकार ओळखा. तर कोणता आहे? रूपक अलंकार आहे. राम आंबा खातो. राम आंबा खातो या वाक्यात राम काय आहे? तर राम कर्ता आहे. ऊनहून हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? तर हे पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. 198वा प्रश्न, मूर्ती लहान पण कीर्ती महान वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. हे संयुक्त वाक्य आहे. यानंतर 199वा प्रश्न, पुढीलपैकी कानडी भाषेतून आलेला शब्द कोणता? अण्णा हा कानडी भाषेतून आलेला शब्द आहे. यानंतर सर्वात शेवटचा प्रश्न म्हणजे 200 क्रमांकाचा प्रश्न, शब्दांच्या मूळ रूपाला व्याकरणामध्ये काय म्हणतात? तर त्याला प्रकृती असं म्हणतात. अशा प्रकारे आपण 200 प्रश्नांची उजळणी केलेली आहे. शेवटच्या 25 प्रश्नामध्ये मी काही प्रश्न मुद्दाम पुन्हा पुन्हा तेच टाकलेले आहेत, कारण की उजळणी होणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला असं वाटेल की या ठिकाणी सरांनी 200 प्रश्न म्हणले आणि त्यातले तर काही रिपीट झालेले आहेत. शेवटचे एक 15 ते 20 प्रश्न आहेत ते मी मुद्दाम रिपीट केलेले आहेत. त्याने काय होणार आहे? रिव्हिजन होणार आहे आणि हे रिव्हिजनच तुम्हाला त्या ठिकाणी काय देणार आहे? जास्तीचे मार्क देणार आहेत. असो, तर व्हिडिओ या ठिकाणी समाप्त करूता. व्हिडिओ आवडला असेल तर एकदा व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय भारत.